वृश्चिक राशीच्या मित्रांनो, प्रेम आहे पण उशीर होतोय, व्यक्ती आहे पण पाऊल पडत नाही. आणि हाच जुलै 2026 मधील तुमचा सर्वात मोठा प्रेमाचा संघर्ष आहे. जे सिंगल जे मित्र आहेत त्यांच्यासाठी सर्वात सुंदर बातमी आहे. या महिन्यात तुमचं मन स्वच्छ आहे. तुम्ही कोणाला फसवण्यासाठी प्रेम शोधत नाही. तुम्हाला खरं नातं हवं आहे, साथ हवी आहे, विश्वास हवा आहे आणि ग्रह याला साथ देत आहे. विशेषतः 1 ते 7 जुलै जर तुम्ही मनातील भावना व्यक्त केल्या तर पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळण्याची शक्यता आहे. पण इथे एक मानसिक सापळा आहे, तो म्हणजे नकाराची भीती. मित्रांनो, अनेक वेळा नकार मिळत नाही. आपण आधीच स्वतःला नकार देतो, मनात 100 वेळा संवाद करतो, पण प्रत्यक्षात एकदाही बोलत नाही. आणि महिन्याच्या शेवटी काही लोकांना जाणवेल की ज्याला ते घाबरत होते ते उत्तर आधीपासूनच हो होतं. पण मित्रांनो, इथेच या महिन्याचा मुख्य ग्रहयोग काम करत आहे. या संपूर्ण महिन्याचा सर्वात शक्तिशाली काळ आहे 1 जुलै ते 7 जुलै. हा काळ सामान्य नाही. हा तुमच्या प्रेम जीवनासाठी गोल्डन विंडो आहे. या 7 दिवसात ग्रह पूर्णपणे तुमच्या बाजूने आहेत. प्रेम व्यक्त करणं, प्रपोजल देणं, नातं पुढच्या टप्प्यावर नेणं किंवा तुटलेले संवाद पुन्हा सुरू करणं, सगळ्यात जास्त शक्यता याच काळात दिसते. मित्रांनो, ग्रह संधी देतात पण निर्णय आपल्यालाच घ्यावा लागतो. आता बघूयात जे लोक रिलेशनशिपमध्ये आहेत त्यांच्यासाठी. जर खूप दिवसापासून नातं चालू असेल तर हा महिना महत्त्वाचा आहे, कारण मॅरेज डिस्कशनचा मजबूत योग दिसतोय. विशेषतः पहिला आठवडा काही लोक कुटुंबांशी बोलतील, काही भविष्याबद्दल निर्णय घेतील, काहींना जोडीदाराकडून स्पष्ट उत्तर मिळेल. आणि सर्वात सुंदर गोष्ट, 23 जुलैनंतर या काळात जोडीदाराचा प्रतिसाद आणखी मजबूत होतो. तुम्हाला जाणवेल की तुम्ही एकटे प्रयत्न करत नव्हतात, समोरची व्यक्ती तेवढीच गुंतलेली होती. कधीकधी प्रेमाचं सर्वात मोठं सौंदर्य हे असतं की आपल्याला वाटतं आपण एकटेच लढतोय, पण समोरची व्यक्ती देखील तितकीच लढत असते. आता जे लोक मॅरिड आहेत त्यांच्या बाबतीत थोडीशी सावधगिरी आवश्यक आहे, कारण ग्रह काही भावनिक तणाव दाखवत आहे. मोठे संकट नाही, पण छोट्या गोष्टी मोठ्या होऊ शकतात. विशेषतः राग, अहंकार आणि न बोललेल्या अपेक्षा लक्षात ठेवा. नातं मोठ्या भांडणांनी तुटत नाही, ते छोट्या दुर्लक्षित भावनेनी कमकुवत होतो. काही वेळा आपण जोडीदारावर रागवत नाही, आपण स्वतःच्या संपूर्ण अपेक्षा आहेत त्यावर रागवत असतो. आणि हे समजलं की अर्धा संघर्ष तिथेच संपतो. आता जे लोक एक्स्ट्रा अफेअरमध्ये आहेत त्या बाबतीत 1 ते 4 जुलै हा काळ आकर्षण वाढू शकतो. एखादी नवीन व्यक्ती आवडू शकते, जुनं आकर्षण पुन्हा जागं होऊ शकतं. पण मित्रांनो, प्रेम आणि भावनिक भूक यात फरक असतो. काही वेळा आपण व्यक्तीवर प्रेम करत नाहीत, आपल्याला मिळणाऱ्या लक्ष्यावर प्रेम करत असतो. आणि हा फरक समजला नाही तर पुढे पश्चाताप होऊ शकतो. जे मित्र नो कॉन्टॅक्टमध्ये आहेत या मित्रांसाठी हा तुमचा काळ आहे. विशेषतः 1 ते 4 जुलै हा रियुनियनसाठी अत्यंत शक्तिशाली काळ आहे. काही लोक अजूनही त्या व्यक्तीचा लास्ट सीन पाहत असतील, चॅट डिलीट करू शकत नसतील, काही स्वतःला पुढे गेलोय असं सांगत असतील, पण मन अजूनही मागेच उभे असेल. आणि कदाचित तुम्ही रोज स्वतःला सांगत असाल, आज नाही उद्या मेसेज करेल. पण मित्रांनो, काही वेळा उद्या येतो आणि ती व्यक्ती मात्र परत येत नाही. ग्रह स्पष्ट सांगत आहे, जर प्रयत्न करायचा असेल तर वेळ आत्ता आहे. या महिन्यातील सर्वात मोठा धोका उशीर. कारण काही संधी परत येतात, पण काही संधी फक्त आठवण बनून राहतात. या महिन्यातील सर्वात मोठी संधी काय? प्रेमाला पुढच्या टप्प्यावर नेण्याची. प्रपोजल, मॅरेज डिस्कशन, रियुनियन किंवा मनातील भावना स्पष्टपणे व्यक्त करण्याची. मित्रांनो, जुलै 2026 हा महिना वृश्चिक राशीसाठी प्रेमाचा आहे, पण त्याहून जास्त धाडसाचा आहे. प्रेम मिळेल, काहींना उत्तर मिळेल, काहींना रियुनियन मिळेल आणि काहींना स्वतःच्या मनाचं सत्य समजेल. पण लक्षात ठेवा, प्रेमात सर्वात मोठी चूक नकार नसते, संधी न घेणं असतं. तुमच्या आयुष्यात सध्या प्रेम आहे की प्रतीक्षा? कमेंटमध्ये नक्की सांगा. अमोघ चॅनलला सबस्क्राईब करा. जय श्रीकृष्ण.